संघ अपर तहसीलदार हे कार्यालयाच्या अनुषंगानं या ठिकाणी आमची या गावची सुपुत्र कर्मभूमी जन्मभूमी आपल्या समाजाचं काहीतरी नेम लागतं या अनुषंगाने माननीय श्री पिवळी यावराज साहेब त्याचबरोबर उपोषण करते ज्यांनी उपोषण या ठिकाणी केलं करण्याला सुरुवात केली. आजचा मला वाटतं उपोषणचा दुसरा दिवस आहे. मान्य श्री कुंभार साहेब या ठिकाणी तब्बल दुसऱ्या दिवसामध्ये आणि त्या अमर उपोषण या ठिकाणी केलं. तर श्री संत बागडे बाबा मानवतेच्या संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. त्याचबरोबर एवढंच न करता या ठिकाणी जर पाहिलं तर आपला संघ या ठिकाणी अनेक दिवसापासून प्रॉब्लेम की अपर तहसीलदार व्हावं. त्या ठिकाणी खरेदी विक्रीचं या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे. कोर्ट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशन अपेक्षित आहे. पोलीस स्टेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून याच ठिकाणावरून अनेक आंदोलनं या ठिकाणी झाले आहेत. कुंभारसाहेबांच्या माध्यमातून मला वाटतं 6 महिन्यापूर्वी देखील एक आंदोलन याकडे झालेलं होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एक मोठी समस्या पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. ते म्हणजे अपर तहसीलदार जे आहे त्याच्यामध्ये आहे अपर तहसीलदारमध्ये फोड करून पुन्हा एकदा म्हणजे दळणवळणाचं जे साधन आहे किंवा पुन्हा एकदा कॉम्पिटिशनमध्ये 2 शहराचा किंवा 2 गावाचा समावेश या ठिकाणी पुन्हा एकदा बघायला भेटतो. म्हणजे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. अनेक वर्षाची परंपरा आम्ही ऐकून घेतो आहे. उमदी असेल किंवा संख असेल पण आता त्यानंतर देखील आजचा परिस्थिती पुन्हा एकदा उजमवली तरी दिसते की कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी मी सरकारला असेल किंवा सर्व राजकीय क्षेत्रात सर्व मंडळी असेल एक राजकारण विहित म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करू की चांगल्या पद्धतीचं एक सुखसोयीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आणि हे चाललेलं काम याला खिळगं न पडता आणि एकदा जेवण वाढलेलं आहे त्यामध्ये पुन्हा अर्धी भाकर याला अर्धी भाकर त्याला करण्यापेक्षा आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आहे ते असंच राहावं अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि श्री संत बागडे बाबा म्हणून तुम्ही अजून जर तुम्ही 4 केलं तरी अपर तहसीलदार 4 जरी केलं तरी चालेल. त्यामध्ये आमचे कुठल्याही पद्धतीचे दुमत नाही आहे. पण आहे संघमधलं जे बदल न करता हे आहे या ठिकाणीच हे राहावं यासाठी आपण 100% प्राधान्याने संघ गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आता तर नॉर्मल चालू आहे. आता दुसरा दिवस आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर हे वाढता प्रभाव जर पाहिला तर वळण देखील वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. यासाठी माझी विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या अनुषंगाने अपर तहसीलदार आहे याला तहसीलदार करावं. पोलीस स्टेशन या ठिकाणी व्हावं. इथून उमदीला जावं लागतं. अनेक अडचणी या ठिकाणी सहन कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टीवरती काम होणं अपेक्षित आहे आणि सगळं खालूनपासून ते वरपर्यंत सरकार आपलं आहे आणि त्यामुळं 100% विश्वास आहे की आमच्या ह्या मागण्या रास्त मागण्या मान्य कराल अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी कुंभारसाहेब व प्रवीण यावराज साहेबांना जाहीर पाठिंबा देतो. थांबतो. धन्यवाद. जय बाबा.